ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 16. तर मंडळी, या अध्यायाचे नाव आहे स्मितविलासिनीचा शापोद्धार. या अध्यायाला सुरुवात करण्याआधी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहिण्यास विसरू नका. चला तर मग आजच्या या 16व्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने नारायणांना प्रश्न केला, स्वामी, अधिक महिन्यातील स्नानकर्माला किती महत्त्व आहे? ह्याबद्दल आपण मला ह्याआधी बरेच काही सांगितले आहेच. त्या संदर्भातच आपण मला आणखी एखादी कथा सांगाल का? लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून नारायण अतिप्रसन्न झाले आणि म्हणाले, सखे, अधिक महिन्यातील स्नान या पुण्यकर्माने केवळ ऋषीमुनी, पुण्यवान जीव ह्यांचाच केवळ उद्धार होतो असे नाही, तर त्या पुण्यामुळे भूत, प्रेत, राक्षस इतकेच नव्हे तर पिशाच्च यांचा पण उद्धार होतो. थांब देवी, त्या संदर्भात मी तुला एक कथा सांगतो, ती तू श्रवण कर. इंद्रलोकांमध्ये स्मितविलासिनी या नावाची एक अत्यंत सुंदर अशी अप्सरा कुबेराकडे सेवा करीत होती. एक दिवस तिच्या मनात असा विचार आला की आपण भूलोकी जावे, आपल्या सख्यांसोबत तिथल्या एखाद्या सुंदर वनात वनविहार करावा, खूप खेळावे, नाचावे, बागडावे, आनंद घ्यावा आणि मग इंद्रलोकी परत यावे. असा विचार करून ती आपल्या 5-6 सख्यांसह कुरुक्षेत्राजवळच्या एका अतिसुंदर वनात वनविहार करू लागली. बोलता बोलता त्यांनी एकमेकींना प्रश्न केला की ह्या जगात एकूण आंधळ्या व्यक्ती कोण कोण? तेव्हा प्रत्येकीने आपापल्या परीने उत्तर दिले की जन्मांध, विषांध, द्रव्यांध, कामांध, मदिरांध, धनांध असे अनेक प्रकारचे अंध स्त्री पुरुष हे जगात पाहायला मिळतात. आता ह्यात सर्वात जास्त आंधळी व्यक्ती कोण, असा प्रश्न जेव्हा निघाला तेव्हा स्मितविलासिनीची एक सखी म्हणाली, सख्यांनो, माझ्या लेखी तरी कामांध स्त्री पुरुष हेच खरे सर्वाधिक आंधळे. कारण एकदा का अशी व्यक्ती कामांध झाली की मग तिला किंवा त्याला विवेक राहत नाही. अशी व्यक्ती ही अविवेकी, उतावळी, असंतुलित होते. आपण काय करतो आहोत, काय करायला हवे, काय करू नये ह्याचे त्याला भानच राहत नाही. मनसोक्त विहार झाला, जलविहार झाला आणि स्मितविलासिनीने त्याच वनातील छान छान सुंदर फुले वेचली आणि तिने त्याचा एक सुंदर हार तयार केला. विलासिनीच्या हातातला तो हार पाहिल्यावर तिच्या एका सखीने तिला विचारलेही, काय ग, एवढी सुंदर माळा इथेच तर कुणा पुरुषाच्या गळ्यात घालण्याचा तुझा विचार तर नाही ना? तो प्रश्न ऐकला मात्र आणि दुसऱ्याच क्षणी खरोखरच तसे काही घडावे, कुणीतरी दिव्य पुरुष आपल्याला भेटावा, आपण त्याच्या गळ्यात ही माळ घालावी, त्याला आपले सर्वस्व अर्पण करावे आणि एक आगळा वेगळा अनुभव घ्यावा, असे कामुक विचार तिच्या मनात येऊ लागले. तोच त्या जलाशयाकडे स्नानाला येणारे एक तेजस्वी ऋषी स्मितविलासिनीला दिसले. त्या तेजस्वी ऋषींना पाहिले मात्र आणि दुसऱ्याच क्षणी ती आपला स्वतःवरचा ताबा हरवून बसली. आपण काय करतो याचे भानही तिला राहिले नाही. ती मोहित झाली आणि पुढे काय होईल याचा जराही विचार न करता तिने पुढे होऊन ती माळ त्या ऋषींच्या गळ्यात घातली. त्या अप्सरेची ती धिटाई, तो हार, ती कृती आणि तिच्या मनी असणारी ती कामना या सर्वांचा त्या ऋषींना मोठा राग आला. ते एकदम संतापले आणि क्रोधित होऊन म्हणाले, हे रूपगर्विते, तू हे काय केलेस? अगं, मी दुर्वास मुनी आहे. हे पापिणी, हे कुलटे, तुझ्या या अविवेकी दुष्कृत्याबद्दल मी तुला शाप देतो की तू ह्याच वनात पिशाच्च होऊन फिरशील. तो शाप ऐकताच स्मितविलासिनी एकदम भानावर आली. तिला आपल्या अविवेकी कृत्याबद्दल मोठा पश्चाताप झाला. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली आणि तिने डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे उशाप मागितला. त्या अप्सरेला आपल्या चरणी क्षमा मागताना पाहून दुर्वास ऋषी शांत झाले आणि तिला उशाप देत म्हणाले, हे बघ, तू पिशाचिनी होऊन या वनात फिरशीलच, पण काही वर्षांनी या वनात तुझी भेट ही अधिक मास व्रताचरण करणाऱ्या एका पुण्यवान ऋषिकन्येशी होईल. तिने जर तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या व्रताचे पुण्य तुला दान दिले तर त्या पुण्याईने तुझा उद्धार होईल. इतका उशाप दिला मात्र आणि दुर्वास निघून गेले.
तिच्या सर्व सख्या तर ती शापवाणी ऐकूनच दूर निघून गेल्या होत्या. इकडे ऋषींच्या शापाने स्मितविलासिनीचे रूपांतर एका अक्राळ विक्राळ पिशाचिनीत झाले व ती त्या रानात भटकू लागली. कालांतराने एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती अधिक मासातील गंगा स्नानाचे पुण्य पदरी गोळा करीत होती. ती संगमी स्नानात जात असताना नेमकी त्याच वनात आली. त्या ऋषिकन्येच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तिची दिव्य कांती हे पाहिले मात्र आणि एकदम पुढे होऊन पिशाचिनीने तिचे पाय धरले. पिशाचिनी अर्थात स्मितविलासिनी त्या ऋषिकन्येला म्हणाली, हे तपस्विनी, माझा उद्धार कर, माझे कल्याण कर. या नीच योनीतून मला मुक्तता दे. असे म्हणून तिने आपल्या हातून घडलेला प्रामाद, दुर्वास ऋषी यांनी दिलेला शाप, नंतर मिळालेला उशाप हे सर्व काही ऋषिकन्येस सांगितले. तेव्हा त्या थोर तपस्विनी ऋषिकन्या कांची हिला स्मितविलासिनीची दया आली आणि ती म्हणाली, हे बघ, मी स्नान करून येते आणि माझे 1 दिवसाचे स्नानपुण्य तुला अर्पण करून तुझा उद्धार करते. ऋषिकन्या आपल्या सख्यांसह स्नानाला गेली. पिशाचिनी तिथेच तिच्या परत येण्याची वाट पाहत उभी राहिली. ऋषिकन्या कांची परत आली. तिने आपल्या अधिक मास स्नान पुण्यकर्माचे 1 दिवसाचे पुण्य त्या पिशाचिनीच्या हातावर उदक सोडून दिले मात्र आणि तात्काळ स्मितविलासिनीचा उद्धार झाला. तिला तिचे पूर्वीचे तेज सौंदर्य प्राप्त झाले. ऋषिकन्येला विनम्र अभिवादन करून ती इंद्रलोकी निघून गेली. इतकी कथा सांगून नारायण लक्ष्मीला म्हणाले, देवी, खरेच अधिक मासातील प्रत्येक कर्माचे फल हे असेच महापुण्यकारक आहे. आणि इथेच आपला 16वा अध्याय समाप्त झाला. पुढील सर्व अध्याय पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या ह्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे पुढच्या सर्व अध्यायांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताही अध्याय मिस करणार नाही. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.